आशुतोष काळे स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या आठवणीने वाढदिवसादिवशी झाले भावूक. अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांचे कार्य माझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक म्हणून राहणार. आमदार आशुतोष काळे. माझ्या प्रत्येक वाढदिवशी सकाळी 6:30 वाजता अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन यायचाच. अनेक वर्षांची ती प्रेमाची परंपरा होती. पण यंदा तो फोन येणार नाही ही जाणीव मनाला असह्य वेदना देणारी आहे. वाढदिवस दरवर्षी येईल पण अजितदादा पुन्हा कधीच परत येणार नाही अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी भावना व्यक्त करताच सभागृहातील वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. कोपरगाव येथील कृष्णाई बँक्वेट हॉलमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती. शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना स्वर्गवासी अजितदादांच्या आठवणींनी आमदार आशुतोष काळे यांचा कंठ दाटून आला. यावर्षी वाढदिवस साजरा करण्याची मनापासून इच्छा नव्हती. आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गवासी अजितदादा आपल्याला सोडून जाऊन 6 महिने झाले, पण मन अजूनही ते वास्तव स्वीकारू शकलेले नाही. आजही वाटते दादा कुठेतरी भेटतील, पुन्हा एकदा प्रेमाने विचारपूस करतील ही आशा मनातून जात नाही, असे ते भाऊक स्वरात म्हणाले. ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता वाढदिवस साजरा करावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत होतो. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान राखण्यासाठी आणि जनतेचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला जनतेचे अपार प्रेम आणि विश्वास आहे, पण दुसऱ्या बाजूला दादा नसल्याची पोकळी मनाला सतत अस्वस्थ करते. त्यांच्या शुभेच्छांशिवाय साजरा झालेला हा पहिला वाढदिवस आयुष्यभर वेदना देत राहील. आजही प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला होता. स्वर्गवासी अजितदादांच्या कार्याचा उल्लेख करताना आमदार काळे म्हणाले की दादांनी आम्हाला माणुसकीची वाट दाखवली, जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याचे शिकवले, संकटाशी 2 हात करत खंबीरपणे पुढे चालायचे याची प्रेरणा दिली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांचे कार्य माझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक म्हणून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. माझ्या वाढदिवसानिमित्त खरं तर माझी मनापासून इच्छा नव्हती का आपण हा कुठल्या पद्धतीने साजरा करावा किंवा कुठल्याही प्रकारचं शुभेच्छा केल्या. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आपले नेते आणि अजितदादा यांना आता 6 महिने पूर्ण झाले. परंतु अजूनही असं वाटतंय ते कुठेतरी आहे आणि आपल्याला कुठेतरी कार्यक्रमामध्ये भेटतील आणि त्यांच्या आठवणीमध्ये हा वाढदिवस जावा. आज सकाळी साईबाबांची काकड आरती केल्यानंतर गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून 6:30ला त्यांचा फोन येणार म्हणजे दादांचा फोन आल्याशिवाय राहणार नाही. काही लोक घरात त्यांचं काम चालू असतं, पक्षाचं कार्य त्यांचं त्यांच्या पद्धतीने ते करत असतात. वाढदिवसानिमित्त मुद्दामून आवर्जून त्या ठिकाणी भेटायला येत असतात. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता म्हटलं आपण सर्वजण जरी दुःखामध्ये आहे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्या ठिकाणी घेण्यासाठी साध्या पद्धतीने आपण आपल्या शुभेच्छा घेऊया. आपण सर्वजण येणार आणि शुभेच्छा देता. तुम्हाला उपाशी पोटी जाऊ देत आहे म्हणून आपण जेवण ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांची मनापासून म्हणजे काय बोलावं असं झालं. एकीकडे आपल्या सर्वांचं प्रेम आहे, आपल्या सर्वांचा विश्वास आहे
ते सर्वांचे आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे. दुसरीकडे आपल्या सर्वांचं हरपलेलं आहे आणि तुमच्या सर्व वाटचालीमध्ये दादांची कायम आठवण राहील. त्यांच्या आठवणीमध्ये हा वाढदिवस जावा म्हणून मनामध्ये दुविधा परिस्थिती होती का आपल्या सर्वांना बोलवावं किंवा आपण सर्वजण येणार तर मी तर थांबावं का नाही, बाहेर जावं, काय करावं. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर किंवा आपल्या सर्वांचे 2 दिवसापासून काही लोकांचे फोन चालू म्हटलं आपल्याला तर काही राहावं लागणार. वाढदिवस दरवर्षी येता आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. वाढदिवस तर दरवर्षी येतो, पण दादा हे काही परत आपल्याला भेटणार नाही. दादांसारखा माणूस पुन्हा होणार नाही. जी आठवण कायम मनामध्ये त्या ठिकाणी राहील, काय विचार मनामध्ये असतील. म्हणून इच्छा नसताना आपल्या सर्वांचा उत्साह आणि सर्वांचे शुभेच्छांबद्दलचे फोन असतील, मेसेज असतील, लवकर चालू झाल्यामुळे सर्वांनी बॅनर लावले, काही कार्यक्रम सामाजिक ठेवले. म्हणून जास्त चर्चा आपल्या सर्वांमध्ये झाली. म्हणून आपल्या सर्वांचं मन राखण्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे. मी मला आपल्या सर्वांना एवढी विनंती करायची की आपण शांतपणाने म्हणजे कुठल्याही एकमेकाला कुठलाही त्रास न होता आपण सर्वांनी शुभेच्छा द्याव्या, अशा प्रकारची विनंती आज आपल्या सर्वांना करतो. आपण सर्वजण शुभेच्छा देणारे, आशीर्वाद देणारे, पण आज मी बोलत असताना आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो.